त्यांच्यापुढं मांडले. त्यांनी सविस्तर पद्धतीने ऐकलं. त्यांनी आमच्यावर चर्चा सोय केली बऱ्यापैकी. पण शेवटी मागासवर्गीय आयोग एक स्वतंत्र डिपार्टमेंट आहे, स्वतंत्र आयोग आहे. त्यांच्यामुळे त्यांच्यावर कोणाचं बंधन नाही आहे. जसं आज ते आम्हाला भेटले, उद्या अनेक लोकांना भेटू शकतात. त्यांनी सगळ्या आमच्या बाजू समजून घेतल्या. कुठल्या प्रश्नाची त्यांनी काही उत्तरं दिली नाहीत. पण ह्या प्रश्नाचं निश्चितपणाने विचार केला जाईल, जेणेकरून महाराष्ट्रात ज्यांना न्यायाची बाजू, ज्यांच्यावर अन्याय होत आहे आणि सामाजिक समतोल हा महाराष्ट्रात राहावा, या दृष्टिकोनातून त्यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून हे सगळे विषय ऐकले. त्यांनी हेही मान्य केलं की विषय जितका सोपा दिसतो तितका तो सोपा नाही आहे. आम्हाला सुद्धा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करावा लागेल. आणि म्हणून त्यांनी आजपासून खऱ्या अर्थाने ही मुवमेंट सुरू करणार असं आम्हाला सांगितलेलं आहे. वाईट इतकंच मला वाटलं की राज्य मागासवर्गीय आयोगाच्या ऑफिसला मी जाऊन भेट दिली. मी अपेक्षित होतो माझी मीटिंग तिथंच व्हावी, पण ते ऑफिस 1000 स्क्वेअर फीटसुद्धा नसेल. आणि म्हणून त्यांनी मला इथं सर्किट हाऊसला त्यांनी निमंत्रित केलं की आपण इथं या. म्हणजे राज्य मागासवर्गीय आयोगाचं ऑफिस पुण्याच्या सारख्या ठिकाणी 1000 स्क्वेअर फीटच्या वर नाही, तर मग हा इम्पेरिकल डाटा किंबहुना जे काय सर्वेक्षण करायचं असेल, जे काय ई लायब्ररीच्या माध्यमातून असेल किंवा आर्काईव्हच्या माध्यमातून जे त्यांना स्टोअर करायचं असेल, म्हणजे हे स्टोअर करू शकत नाहीत. पण माझी सरकारला विनंती आहे की पहिल्यांदा तुम्हाला मागासवर्गीय आयोग हे स्वतंत्र असलं तरी तुम्ही पैसे दिल्याशिवाय हे मागासवर्गीय आयोग स्ट्रॉंग होऊ शकणार नाही. याला जोडूनच सर विचारायचं आहे की मी बोलायला लागलो ना, देतो मी वेळ देतो हां. आणि म्हणून मागासवर्गीय आयोग हे स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. पण सरकारला उद्या आरक्षण, सरकारला म्हणण्यापेक्षा मागासवर्गीय आयोगाला सुद्धा काही रिकमेंड करायचं असेल सरकारला, यांना आरक्षण त्यांना आरक्षण देऊ नका. या आयोगाकडेच इन्फ्रास्ट्रक्चर नसला तर ते काम कसे करणार? आयोगाने मुवमेंट आज स्टार्ट केली म्हणजे लगेच काही गोष्टी होतात असं नाही आहे. आणि ते करून घ्यायचं असेल तर सरकारने ताबडतोब त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर किंवा तो ऑफिसचा असेल, ऑफिसच्या जागेचा विषय असेल, फंडचा विषय असेल, किंबहुना जे काही लागतील त्यांनी युद्ध पातळीवर सरकारने त्यांना मदत करायला पाहिजे. त्याशिवाय ह्या इम्पेरिकल डाटा असेल किंबहुना अनेक गोष्टी असतील त्याचा काही अर्थ होणार नाही. याला उशीर झालाय का? कारण आणि त्यांनी हे सगळे माझे प्रश्न सगळे समजावून घेतले. दुर्दैव म्हणजे हेच प्रश्न मी तुमच्याकडे काय देऊ शकत नाही, देऊसुद्धा शकतो. ते काय एवढं काय लपवण्यासारखं काहीच नाही. म्हणजे अनेक प्रश्न आहेत. म्हणजे आता कुणबी मराठा समाजाला कुणबी आणि मराठा हा एकत्र आहे, सरसकट देता येते काही नाही. किंबहुना 83चं क्रमांक 83 आहे, जिथं पूर्वी कुणबी मराठा कुणबी मराठा होतं. मग 108मध्ये नाभिक होतं. माळी समाजामध्ये फुलमाळी, वनमाळी, सावतामाळी, तेली समाजात तेलवण मराठे, तेळी मराठे, तराने तेली, लिंगायत तेली, हे सगळे छोटे छोटे असे उदाहरणं मी सगळे त्यांना दिले. ते आपण ह्याच्यात घेऊ शकतो का, ह्याच्यावर सुद्धा ते सगळे चर्चा केली. रोहिणी आयोगाच्याबद्दल चर्चा केली. आपण सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला सामाजिक मागास सिद्ध केलेलं नाही आहे, म्हणजे आम्हाला फॉरवर्ड क्लास केलं आहे. ते आत्ताच्या ह्याच्यात सगळं ह्याच्यात आपल्याला जर आपल्याला आरक्षण मिळवायचं असेल ते लागू होणार का नाही, असे एकंदरीत सगळ्या चर्चा केल्या. मी एका मिनिटाच्या सगळ्या गोष्टी सांगू शकणार नाही, पण या सगळ्या त्यांनी गोष्टी ऐकून घेतल्या. आणि त्याच्यावर त्यांचं काय बंधनकारक नाही, आम्हाला त्यांना बंधनकारक नाही, त्यांनी उत्तर द्यावं. पण त्यांनी सगळे आपली चर्चा ऐकून घेतली. काल सीएमने पत्र देताना असं म्हटलंय की मराठा जात नाही तर मराठा कम्युनिटी असा उल्लेख केलाय. त्याचं समाजले पण मागासले पण तुम्ही तपासा. ऑलरेडी 9-6 जाती अशा आहेत, त्यांना मागासले पण देऊन ओबीसीत इन्क्लूड केलंय. तर तायवड्यांचे जे माजी सदस्य आहेत त्यांचं म्हणे की त्यांचं पुन्हा मागासले पण तपासू नका, त्यांना तसंच राहू द्या. नाही, आता हे डिटेल्ड सगळी चर्चा त्यांच्या पुढे जे काही पत्र दिलं असेल त्याचा अभ्यास करतील, त्याच्यावर ते चर्चा करतील आणि त्याच्यावर ते बोलतील. त्यांना फ्री हँड दिलेलं पूर्वीचं जे मागासवर्गीय आयोग होतं
आणि आत्ताचा मागासवर्गीय आयोगमध्ये एक निश्चित फरक आहे की त्यांनी मला स्वतः बोलून दाखवलं की आम्हाला पूर्ण फ्री हँड दिलेलं आहे सगळा डाटा गोळा करण्याच्या दृष्टिकोनातून, आणि सरकारची जर त्यांना मदत लागली इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टिकोनातून तर आम्ही चांगल्या पद्धतीने हा सगळा डाटा सरकारच्या पुढे ठेवू शकतो. सुप्रीम कोर्टात जे आरक्षण टिकलं होतं गेल्या वेळेस, त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी पत्र दिलं आणि त्यामध्ये जे काही त्रुटी होत्या MG गायकवाड हॉलमध्ये त्या दुरुस्त करण्यासाठी एक पत्र आयोगाला दिलंय त्यांनी. नाही, आम्ही सुद्धा ते सगळे मुद्दे नमूद केलेले आहेत. हां, वाचलं ना आपण स्पेशल नाही एवढे सगळे नाही, ते 10, 12, 13 माझ्यासमोर पण क्लिअर होईल मला असते म्हणजे तुमचे मुद्दे आणि ह्या मी सगळ्या सगळं वाचू का? हां, होईल वाचू. नाही, ठळक मुद्दे सांगा तुम्ही काय सूचना केल्यात त्या. नाही ते तसं होणार नाही ना. आम्हाला सांगा, 10, 12 नाही प्रत होणार नाही. मी थोडक्यात सांगतो ना 1 मिनिटात. ते द्या ना माझ्या चष्मा 1-2 हायलाइट्स जे असतील ते. हो ठीक. एक तर तो कुणबी व मराठा कुणबी हां हे एकच आहेत आणि सरसकट देता येते का हा प्रश्न आम्ही त्यांना पुढं मांडला. दुसरा 83 क्रमांकमध्ये कुणबीचे तत्सम व पोटजात म्हणून जसं पूर्वी घातले होते म्हणजे मराठा कुणबी मराठा कॉमा करून तुम्ही मराठ्यांना देऊ शकता का? जसं उदाहरण ते पूर्वी नावी नाभिक ह्यांना दिलं होतं, किंवा माळी समाजामध्ये फुलमाळी वनमाळी सावतामाळी दिलं होतं. असे हे सगळे महत्त्वाचे ज्या पॅरल गोष्टी आहेत, हां सिमिलर गोष्टी आहेत, हे मग इथं तुम्ही ॲड करू शकता. हा प्रश्न मी त्यांना सांगितला. मग मराठा समाज मागास सिद्ध करण्यासाठी गायकवाड आयोगाने जे पुरावे दिले होते हां ते याचे आपण कारणे ते तपासलेत का? ते कारणे कोणती? असं जे आपलं सुप्रीम कोर्टनी आपलं आरक्षण उडवलं होतं, आपल्याला सामाजिक मागास सिद्ध नाही असं त्यांनी दाखवलं. त्याच्यात तुम्ही अभ्यास केला का? क्युरेटिव्ह पिटिशनसाठी तुमची तयारी आहे का? क्युरेटिव्ह पिटिशनसाठी तुम्ही पुढं कसं जाऊ शकता? त्याच्याबद्दल आम्ही ते सगळे प्रश्न मांडले त्यांच्यापुढं. मग ते पूर्वीचे सगळे भाषांतर झालं नव्हतं, अनेक त्रुटी आहेत. त्या त्रुटी तुम्ही सरकारच्या माध्यमातून करून घेणार आहे का तुम्ही करणार आहात का? म्हणजे ते 1000 पाणी काही ते हे झाले नव्हते. शेवटचा म्हणजे अनेक मुद्द्यापैकी अनेक मुद्दा त्यांना माहितलं की मी स्वतः 105व्या घटना दुरुस्तीत मी बोललो होतो की अपवादात्मक परिस्थिती, एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशन, असामान्य परिस्थिती. इथं तर इंदिरा साहनी म्हणते की तुम्ही 50% वर तुम्हाला जाता येत नाही, मग राज्याला अधिकार दिलेत म्हणतात. मग त्या अधिकारला काही अर्थ राहत नाही ना. मग ते एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशन निर्माण करायची असेल तर इंदिरा साहनी हे झाली काय ती 96मध्ये काय 95मध्ये काही निकाल लागला, तो आज काय लागू होऊ शकतो का? आज परिस्थिती बदलली आहे. महाराष्ट्रात तशी काही परिस्थिती राहिली नाही, जसं ते दूरवरण दुर्गम म्हणतात किंवा फार फ्लंग अँड रिमोट म्हणतात, तसं राहिलं नाही आहे. मग त्यावेळीचा पॉईंट इंदिरा साहनीचा आज कसा लागू होणार? तर आणि तुम्हाला जर 50%च्या आतसुद्धा द्यायचं असेल, जसं मी मगाशी म्हटलं ते 83 क्रमांक हे घेतलं, ते तुम्ही कसं देऊ शकता का? ह्याच्यावर सगळे एकंदरीत हे सगळे समाजाचे, हे माझे प्रश्न नाहीत, हे सगळे समाजाचे प्रश्न मी तिथं मांडायचा प्रयत्न केला आहे. किंबहुना आता क्युरेटिव्ह पिटिशन ज्यावेळी पुढे येणार तिथं म्हणजे 50 तिथं आपण ज्यावेळी मांडणी केली की आम्हाला प्रोपोर्शनेट टू पॉप्युलेशन हे 100%च्या दृष्टिकोनातून घ्यायला पाहिजे. पण सर्वोच्च न्यायालयाने काय केलं, हे 48% धरलं आणि ते उडलं. तर ह्याची मांडणी आता तुम्ही व्यवस्थित करणार आहे का? किंबहुना क्युरेटिव्ह पिटिशन जर टिकलं नाही तर पुढं काय? तर तुम्हाला परत एकदा सामाजिक मागास सिद्ध करावा लागेल का? तर त्याच्यावर सुद्धा ती अशी हे सगळे असे प्रश्न मांडलेत. हे भोसले समितीचे काही त्रुटी असतील ते तुम्ही इन्क्लूड करू शकता. हे सगळे एकूण एक हे माझे प्रश्न आहेत. परत एक वेळोवेळी मी का सांगायला लागलेले, जे समाजाचे सगळे प्रश्न आहेत हे सगळे त्यांच्या पुढं मांडलेले आहेत आणि त्यांनी सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने ऐकून घेतलं. न्यायालयामध्ये आरक्षण रद्द झाल्यानंतर मधला जो काळ आहे जवळपास 2-2.5 वर्षांचा, तर या कालावधीमध्ये राज्य मागासवर्गीय आयोगाला जी यंत्रणा द्यायला हवी, जो निधी द्यायला हवा होता, त्यांच्याकडून डेटा गोळा व्हायला हवा, तर हे काहीच केलं गेलं नाही. कारण सरकारकडून त्यांना अपेक्षित ती यंत्रणा अपेक्षित तो तुमचा मुद्दा एकदम आंदोलन इतकं तीव्र झालेलं असताना ही बैठक घेण्याची सूचना मुख्यमंत्री करतात. तुम्हाला वाटतं की ऐनवेळी काही होऊ शकेल? तुमचा मुद्दा एकदम रास्त आहे. त्यांचं म्हणणं सुद्धा तेच आहे की मुख्यमंत्र्यांना आम्हाला पत्र आलं म्हणून आमची मुवमेंट सुरू करतोय. पण त्यांनी हेही स्पष्ट केलेलं आहे, हे सगळं जर करायचं असेल तर पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर दिल्याशिवाय, पूर्ण यंत्रणा दिल्याशिवाय, शासकीय यंत्रणा दिल्याशिवाय
आम्हाला शास्त्रोक्त पद्धतीने हे करता येणार नाही. आणि त्याला कालावधी आणि आता तो कालावधी त्यांनी ठरवायचा आहे. हां, त्यांनी ठरवायचं आम्ही किती मेहनत करू शकतो. 15 दिवसात करू शकतो, महिन्यात करू शकतो, 2 महिन्यात करू शकतो, 3 महिन्यात करू शकतो. ते मला सांगता येणार नाही. ते त्यांनी सरकारला सांगायला पाहिजे की आम्ही एवढ्या दिवसात करू शकतो. पण त्यांनी एक लाईन क्लिअर केली की आम्हाला पूर्णपणे इन्फ्रास्ट्रक्चर, मग तो पैशाचा फंडचा असेल, मग तो फंडचा असो असा पाहिजे की डायरेक्ट त्यांना पैसे खर्च करता यायला पाहिजे, असे द्यायला पाहिजे. नाही तर तुम्ही परत टेंडरिंग करा, हे करा, त्यात एक 20-25 दिवस जायचे. तसं जसं रायगडला मला त्रास होतो. तर तसं काही होऊ नये. तर फ्री हँड त्यांना द्यावं. जसं फ्री हँड त्यांना आता दिलेलं पूर्वीच्या आयोगापेक्षाही जास्त त्यांना फ्री हँड आहे. पण या सगळ्या गोष्टीचं फ्री हँड त्यांना द्यायला पाहिजे. इन्फ्रास्ट्रक्चर हा परत मी वेळोवेळी म्हणायला लागलो, इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही त्यांना दिल्याशिवाय काही ह्यातनं मार्ग लागत नाही. एकूण प्रोसेस ही खूप वेळ खाऊ आहे असं साधारणपणे लक्षात येतं. म्हणजे आता आयोगाचं कामकाज, क्युरेटिव्ह पिटिशन, त्यानंतर राज्य सरकारनं घ्यायची भूमिका, त्या सगळ्या गोष्टी आहेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जरांगे पाटलांनी पुन्हा जो अल्टिमेटम दिलाय 22 डिसेंबरचा, एका बाजूला 24 डिसेंबरचा, कसा complete करणार? खरोखर नाही, आता जरांगे पाटील आणि ते सरकार ते त्यांच्याशी बोलत असतील, मनोज बोलत असेल त्यांच्याशी, निश्चितपणे काही ती चर्चा चालू असेल असं मला वाटते. पण मला जितकं माहीत आहे, जे मी मागासवर्गीय आयोगाला आता भेटलो, अध्यक्षांना भेटलो, त्यांच्या समितीच्या सगळ्या सदस्यांना भेटलो, त्यांचं एकच मागणी आहे, आम्हाला जर रिझल्ट ओरिएंटेड दृष्टिकोन काम करायचं असेल तर आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर द्या, त्याला वेळ लागेल. इन्फ्रास्ट्रक्चर द्या, एवढंच त्यांनी सांगितलेलं आहे. आता तो वेळ लागेल हे मी सांगू शकणार नाही ना. हां, हे नाही ते आता ते मनोज जरांगे पाटलांची मागणी आहे. मनोज जरांगे पाटील आणि सरकार काहीतरी चर्चा करत असणार आहे. सरकारच्या वतीने सुद्धा लोक त्यांच्याशी बोलत असतील. आणि आमचं एवढंच इच्छा आहे की ह्या गरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे. चर्चेनंतर तुम्हाला असं वाटतंय का की 24 तारखेपर्यंत हा आयोग काहीतरी अशी माहिती देऊ शकेल सरकारला की जेणेकरून आता मार्ग काहीतरी काढावा लागेल ना. पण दुसऱ्या बाजूला जरांगेच्या डेडलाईनचं काय? ते नेहमी अल्टिमेटम देतात, याच्यावर टीका कर, त्याच्यावर टीका आता कर, हे बघा, सगळं समाजात ते निर्माण होते. मनोज जरांगे पाटील आणि सरकार हे बोलायला लागलेलं आहे. संभाजी शाहू छत्रपतींची भूमिका ही राहील की मी शिवाजी महाराजांचा आणि शाहू महाराजांचा वंशज असल्यामुळं की सामाजिक समतोल हा राहायला पाहिजे. मराठा ओबीसी हे सुखाने नांदायला पाहिजेत. त्यांच्यात भांडणं होण्यात शेवटी संध्याकाळी हे एकत्र हे सगळे बसणार, सगळे समाजाचे लोक एकत्र बसणार. त्यावेळी माझं तुझं करण्यापेक्षा सगळ्यांना न्याय तिथं मिळायला पाहिजे. आणि ह्या गरीब मराठ्यांच्यावर सुद्धा जो अन्याय झालेला आहे तीसुद्धा बाजू समजून घ्यायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी मला आजही वाटते की मागासवर्गीय आयोगाची जबाबदारी फार महत्त्वाची आहे. आणि ती त्यांना जबाबदारी पार पाडायची असेल तर शासनाने तशी यंत्रणा द्यायला पाहिजे. नुसतं मागासवर्गीय आयोगाला राईट्स दिले, मागासवर्गीय आयोगाला फ्री हँड दिला एवढं म्हणून चालणार नाही. तर तुम्हाला ती कंपॅरेटिव्ह स्टडी असेल, पूर्ण फॅक्च्युअल स्टडी असेल, हे जर करायचं असेल त्याला पूर्ण अधिकार द्यावेत असं माझं मत आहे. हे झालं, हे मान्य आहे. पण मुद्दा असा आहे, मराठ्यांचं सामाजिक मागासले पण सिद्ध कसं करणार? काही प्लॅन ऑफ ॲक्शन आहे का? हे माझ्याकडं नाही आहे. त्याच्यासाठी त्यांना आपण वेळ द्यावा लागेल. कारण 4 वेळा फेटाळलं गेले ते. नाही 4 वेळा फेटाळला असेल, 4 वेळा फेटाळला असेल तरी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलेलं आहे, जरी आम्ही तुम्हाला तुमचं बघा मी काय म्हणतोय, जरी तुम्हाला आम्ही सामाजिक मागास म्हणून तुम्ही सिद्ध करत नसाल, तुम्ही फॉरवर्ड क्लास असेल, तरीही तुम्ही मागासवर्गीय आयोगाकडे परत जाऊ शकता सामाजिक मागास सिद्ध होण्यासाठी. हे माझं रिडिंग नाही, माझं रुलिंग नाही, हे सुप्रीम कोर्टचं रुलिंग आहे. म्हणून सुप्रीम कोर्टच्या रुलिंगप्रमाणे तुम्ही परत एकदा त्यांच्याकडे जाऊ शकता आणि तुम्ही सामाजिक मागास सिद्ध होण्यासाठी हा डोर विंडो ओपन आहे. सरकार आले सगळ्यांची बोलतो. सर, भुजबळांच्या विरोधामध्ये आज दिवसभर आपली संघटना आंदोलन करतात. नाशिकमध्येही मगाशी आंदोलन झालं. आपण एकीकडे समतोल राखण्याचा प्रयत्न करताना आपली संघटना आंदोलन करते. मला एक सांगा, मी स्वतः 2.5 वर्षाच्या अगोदर ज्यावेळी भुजबळांना भेटलो, त्यांच्या घरी गेलो, त्यांना एवढा मोठेपण मी दिला. त्यांचं अभ्यासू व्यक्तिमत्व पाहून मी त्यांना म्हटलं हे शाहू महाराजांचे विचाराचे वारसदार आहेत. पण काल त्यांचं जर तुम्ही भाषा पाहिली असेल, एक सरकारमधलं तुम्ही एक मंत्री आहात, अनुभवी आहात, आणि तुम्ही जी खालच्या थरातली भाषा जी वापरली, समाजात तेढ निर्माण करण्याची भाषा वापरली, म्हणून मी म्हटलं की मला पश्चाताप झालं आहे की हे मी त्यांना कसं म्हटलं.
की तुम्ही शाहू महाराजांचे विचाराचे वारसदार आहात. मी चुकल्यासारखं मला आज वाटायला लागलेलं आहे. म्हणजे इकडं म्हणायचं की इकडं भासवायचं की तुम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे वारसदार आहात. हा विचार आहे. दोन जातीत तेढ निर्माण करायचं हा विचार घेऊन तुम्ही चाललाय. समता परिषद म्हणतात. समताचा अर्थ काय? ही केस सगळ्या जातीतल्या लोकांना एकत्र ठेवूनच ही समता आहे. सगळ्या समाजाला न्याय देणं आणि म्हणून न्याय जरांगेंना देणार का? हाच सल्ला तुम्ही भुजबळांना देता, तसं जरांगेंना मला कुठेही कारण दोन्ही बाजूला मला होतंय ते. बरोबर आहे ना. मला कुठंही दिसलं नाही की जरांगे असं कुठं बोललेले आहेत. जरांगे उलट नेहमी बोलताना की दिसते की शांतपणाने आंदोलन करायचं. ओबीसी आणि मराठा हा एकत्रच आहे असंच त्यांनी नेहमी संभाषण केलेलं आहे. माझ्यापर्यंत हेच आहे आणि तुमच्यापर्यंत सुद्धा तेच आहे. काय म्हटलं? घरं जायला गेल्यानंतर आणि घरं जे जाळलेले आहेत, माझं परत स्पष्ट मत आहे की घरं जाळणं ह्याला मी केव्हा सपोर्ट करत नाही. मी केव्हाही सपोर्ट करत नाही. पण ज्यांनी कोणी केलेले आहेत, ज्यांनी कोणी जाळलेले आहेत, तुमच्याकडे प्रूफ आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे. म्हणजे एका समाजाने दुसऱ्या समाजाचे जाळलेत मी असं म्हणणार सुद्धा नाही. कारण का ज्या पद्धतीने 58 मोर्चे निघाले मराठा समाजाचे, ते इतके शांतताप्रिय निघाले, तर मराठा समाजातला माणूस दुसऱ्याचं घर जाळल हे मला पटत नाही. ह्याच्या मागं काहीतरी षडयंत्र आहे आणि त्याच्यात सरकारने तुमच्याकडं खातं आहे, गृह खातं आहे, तुमच्याकडं यंत्रणा आहे, तुम्ही लावा. जर काय त्याच्यात कोण दोषी असेल त्याच्यात कारवाई होणं गरजेचं आहे. घडवण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना समज द्यावा अशी मागणी जरांगेंनी केलेली आहे. काय म्हणले? भुजबळ दंगली घडवण्याचा प्रयत्न करतायत असं बोलून, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना समज द्यावा अशी मागणी केली जरांगे पाटील. नाही कालचं जर भाषण तुम्ही पाहिलं ना, त्यांनी सगळ्या लिमिट सोडलेले आहेत. म्हणजे एका दुसऱ्याने कोणी ते बोललं असतं तर मी मान्य केलं असतं. पण त्यांच्यासारखं अभ्यासू व्यक्तिमत्व, शाहू फुले आंबेडकरच्या विचारांनी चालणारं व्यक्तिमत्व, इतक्या खालच्या लेवलला जायचं त्यांनी. जाती तेढ निर्माण करायचा. माझ्या पुढे येऊन देत ना, मी विचारतो त्याला. मी हाच संभाजी छत्रपती शाहू महाराजांचा वंश, शिवाजी महाराजांचा वंश म्हणलं 2.5 वर्षाच्या अगोदर म्हटलं होतं त्यांच्या घरी जाऊन की हा विचाराचा वारसदार आहे. हे ना विचाराचा वारसदार मी म्हणायचाच. मी कौतुक केलं होतं ना 2.5 वर्ष अगोदर. आज काय कौतुक करायचं त्यांचं भाषण? मी कोणाचं भाषण एक तर एवढं ऐकत नाही. काल मी पूर्ण भाषण त्यांचं ऐकलं. मला स्वतःलाच मला पश्चाताप झाला. म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाला किंवा कोट्याला धक्का न लागू देता मराठा आरक्षण खरोखर शक्य आहे का? प्रामुख्याने त्यावरतीच आज सगळी चर्चा झालेली आहे. एकंदरीत सर्वेक्षण सुद्धा कसं करता येईल त्याची चर्चा झाली आहे. रोहिणी आयोगचा सुद्धा जो रिपोर्ट सेंट्रल गव्हर्नमेंटने केला आहे तो सुद्धा पब्लिश होणं गरजेचं आहे. केंद्रीय मागासवर्गीय आयोग आणि राज्य मागासवर्गीय आयोग एकत्र येऊन देशात आणि राज्यात हे तुम्ही समतोल ठेवू शकता ह्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही लक्ष घालायला पाहिजे. हे सगळे मुद्दे त्यांच्यापुढे मांडलेत आणि ही सुप्रीम बॉडी आहे मागासवर्गीय आयोग. त्यांनी गाईडलाईन द्यावी असं माझं मत आहे. त्यांच्या गाईडलाईनशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. मी आंदोलन करू शकतो आणि कोण आंदोलन करू शकतो, उद्या ओबीसीवाले आंदोलन करू शकतात, उद्या आणि SC STतले आंदोलन करू शकतात. पण ज्याला संविधानिक दर्जा दिलेला आहे ते म्हणजे मागासवर्गीय आयोग. या मागासवर्गीय आयोगाने एक गाईडलाईन निश्चितपणे द्यावी अशी मी त्यांच्या पुढे ही अपेक्षा व्यक्त केली. ओबीसी आयोगाचा मेळावा झाला, त्याला पंकजा मुंडे गेले नाही, त्यांना पक्षाने सांगितलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे की त्या मेळाव्याला जावं. आता मी त्याच्यावर काय बोलणार? मी जर स्वराज्य पक्षात माझ्या पदाधिकाऱ्यांनी मला विचारायची काही गरज जाधवनी किंवा पाटणेने किंवा विनोद साबळेंनी अंकुश कदमनी मला विचारलं की काय करायला पाहिजे. मी म्हणणार माझी काही गरज नाही. शेवटी तुम्ही जायला पाहिजे ना. इथे समाजाचा विषय, तो कुठला पार्टीचा विषय? जरांगेंच्या आंदोलनाविषयी मराठा कुणबी मराठा या नोंदी तपासणं जे सुरू आहे सरकारी यंत्रणेकडून, तर ह्या नोंदी तपासल्या गेल्यानंतर राज्यभरातला एक आकडा आहे 29,01,000 अशा साधारणपणे नोंदी सापडल्यात आणि विभागनिहाय त्यांची संख्या कमी जास्त आहे. म्हणजे विदर्भामध्ये ते जास्त सापडल्यात, आपल्या मराठवाड्यामध्ये कमी सापडल्यात. तर हे असं जे आहे तर मग हे कसं होणार? म्हणजे ह्याच्यातून एक वेगवेगळी आकडेवारी समोर येते. तर काही नोंदी त्यातल्या अशा आहेत की ज्या आधीपासूनच्या आहेत, जुन्या आहेत. काही नोंदी ज्या आहेत म्हणजे खास करून पश्चिम महाराष्ट्रातल्या या अलीकडच्या सापडत आहेत. तर मग ह्याच्यातून कसा मार्ग काढायचा? नाही, आता काहीतरी पॉलिसी ठरली असेल ना, काहीतरी लाईन ऑफ ॲक्शन ठरली असणार आहे. न्यायाधीश संदीप शिंदे साहेबसुद्धा त्याच्यावर काम करत आहेत. मला वाटतं मी आणि काहीतरी स्टेटमेंट त्याच्यावर करण्यापेक्षा
राईटफुल सविस्तर पद्धतीने न्यायाधीश संदीप शिंदे जे आहेत ते संदीप शिंदे साहेबांची समिती जी आहे ते सरकारला सांगेल आणि सरकार त्याचा निर्णय घेईल. एकीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न मुद्दा सुरू आहे तर दुसरीकडे भाजप मात्र लोकसभेची तयारी करते, +45 जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करते. मराठा आरक्षणाबाबत मात्र त्यांना कुठलीही नाही असं नाही ना, असं तुम्ही सगळ्यांना झिरो करू नका. हां, सगळ्यांची महाराष्ट्रात सगळ्यांची जबाबदारी आहे, सगळ्यांची जबाबदारी आहे की हा जो महाराष्ट्र पेटला आहे हां किंवा न्याय मिळवून सगळ्यांची भूमिका आहे तर सगळ्यांनी त्याच्यात लक्ष घालायला पाहिजे. धनंजय पाटलांच्या राजे, आंदोलनावर मुद्दा असा शंका आहे, उपस्थित केली मराठा जाते. समाजाला ओबीसीवर अन्याय न करता कसं आरक्षण आता देणार? दोनच प्रश्न, एक तुमचा आणि त्यांचा, परत आता धनंजय तिसरा. हां. पाटलांच्या आंदोलनाविषयी शंका उपस्थित केली जाते. त्यांचा बोलवता त्यांनी कोणीतरी वेगळाच आहे, त्यांना त्यांच्या पाठीशी कोण आहे, कोणी लवकरच समोर येईल वगैरे वगैरे. नाही नाही, मला वाटतं की मी जेवढं जरांगे पाटलांना ओळखतो, ज्यावेळी तो लाठीचार्ज झाला मीच पहिलं होतो तिथं गेलो आणि त्याच्यापूर्वीसुद्धा मी 2-3दा मनोजला मी भेटायला गेलो होतो ज्यावेळी त्यांनी आमरण उपोषण केलं होतं तिथं. आणि तो प्रामाणिकपणाने करतो, तो प्रामाणिकपणाने करतो आणि प्रामाणिकपणाने करत असताना त्याच्यावर शंका असं घेणं आणि कोण त्याचा धनिया बिनिया हे मला काही हे शब्द काही कळत नाहीत, पण तो मनोज जरांगे प्रामाणिकपणाने करतो एवढं मी सांगू शकतो. नाही, त्यांचा हेतू प्रामाणिक आहे, मान्य आहे, पण द्यायचं कसं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कायद्याच्या कसोटीत कसं बसवायचं हेच आपले पूर्वीचे शब्द आहेत, आता कसं बसवलं? नाही, माझं हेच म्हणणं आहे की कायद्याच्या चौकटीत राहूनच द्यावं लागेल आहे. कारण का पूर्वी 48 काय ते 40 का 48 लोकांनी आत्महत्या केल्या होत्या, परत ते वाढू नयेत हे मी या मताचं आहे. म्हणून जे काय सरकारला निर्णय घ्यायचा आहे ते न्यायिक बाजू बघूनच त्यांनी निर्णय घ्यावा असं माझं स्पष्ट आहे. काय कराल सध्या परिस्थिती तणावाची दोन समाजामध्ये ओबीसी आणि मराठा, एक आपण छत्रपती म्हणून काय आव्हान? राजे, त्याला जोडून एक प्रश्न की ओबीसी असं म्हणतात की छगन भुजबळांना आमचा पाठिंबा आहे, म्हणजे नाही, आता- छगन भुजबळांना पुढे थांबा करण्याचा आता प्रयत्न छगन भुजबळ बस झालं आता. उगाच काही सारखं छगन भुजबळ दुसरं काय तुम्हाला नाही का? केंद्र सरकारकडून यामध्ये काही पुढे पावलं टाकली जावीत असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे एक जो उपाय सुचवला जातो की केंद्र सरकारकडून काही गोष्टींमध्ये बदल केला गेला तर मग मराठा समाजाला आरक्षण मिळणं हे नाही, अधिक सोपं जाईल. अनेक ऑप्शन्स आहेत तुम्हाला आरक्षण मिळवायचं. त्यातला तो एक ऑप्शन आहे केंद्राचा, ते आपण नाकारू शकत नाही. त्याच्यासाठी सुद्धा टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी पुढे येतील, पण तो ऑप्शन तुम्ही नाकारू शकत नाही हे मी या प्रसंगी सांगू शकतो. आणि जो तुम्ही मराठा आणि ओबीसीचं म्हटलं होतं आव्हान म्हटलं, तर माझं महाराष्ट्र हे शिवाजी महाराजांचं, शाहू फुले आंबेडकरांचं हे राज्य आहे. त्यांनी घडवलेलं हे महाराष्ट्र आहे, हे संतांचं राज्य आहे. मग ते ज्ञानोबा महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, नामदेवराव महाराज असतील, तुकडोजी महाराज असतील, ह्या सगळ्यांनी घडवलेलं हे महाराष्ट्र. आणि अशा ह्या महाराष्ट्रात जर जाती समतोल बिघडत असेल, जाती विषमता वाढत असेल, हे चुकीचं आहे. माझी सगळ्या मराठा समाजातल्या बांधवांना, ओबीसी समाजातल्या बांधवांना आणि सगळ्या समाजातल्या बांधवांना मला एवढंच सांगायचं आहे की आपण सुखाने नांदायचं आहे, सुखाने नांदायचं आहे, आपल्याला एकत्र राहायचं आहे. म्हणून अशी कुठलेही स्टेटमेंट्स असे करू नयेत जेणेकरून समाजात तेढ निर्माण होऊ शकतो. ज्यांचा हक्क आहे ते आपल्या न्यायिक बाजूने आपण मागायचा असतो, अधिकाराने मागायचा असतो. म्हणून मी एक शिवाजी महाराज आणि शाहूंचा वंशज या नात्याने त्या अधिकाऱ्याने मला सांगायचं आहे की जाती तेढ निर्माण करू नये, कुठल्याही पुढाऱ्यांनी, कुठल्या नेत्यांनी करू नये. आपल्याला सुखाने आनंदाने राहायचे. आपल्याला आपल्याला जर अन्याय होत असेल तर तुम्ही संविधान पद्धतीने आपले मार्गाने आपण तो आपल्याला न्याय मिळवून द्यावा असे ती मागणी करावी, आंदोलन करा, काही करा, पण कोणाच्याबद्दल एक द्वेषापोटी असं काही करू नये असं माझं सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजातल्या लोकांना आव्हान करा. गावबंदीचे फतवे काढले जातात, गावबंदीचे, त्याचं काय करणार? मी तुम्हाला एक प्रश्न दिला होता. सर, राज्य सरकार ही सगळी झालं परिस्थिती म्हणजे झालं. थँक्यू.